रणजित पाटील असतील, सत्यजित कदम असतील, स्वप्नील आंग्रे असतील, असे अनेक त्यांचे सहकारी उपस्थित असतात आणि सहकार्य नेहमीच असतं. खास आपला दोस्त, दोन दोस्तांची यारी. आपण एक सॉन्ग सुद्धा तयार झालं होतं आशिषबाईंच्या जीवनावरती. संदेश सर आणि आशिषबाई ही खरी दोस्ती यारी जपली गेली सुरुवातीपासून त्या आजपर्यंत. कुठलीही स्पर्धा असू दे. तर जाऊया, पुन्हा एकदा मी घेऊन जातोय तुम्हाला मैदानावरती. दोन संघ पुन्हा एकदा झुंजतील एकमेकांसमोर. वी यंग पॅकर्स माझगाव वर्सेस अमेया 11 दिवा. दिवा संघाने टॉस जिंकलं. एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. दिवा आणि माझगाव आपला या अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. जाऊया मैदानावरती. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय विशाल. स्ट्राईकला आहे तो ऋग्वेद. नॉन स्ट्राईकला आहे तो ओमकार. पहिला चेंडू ग्लॅन्स केलाय. एक धाव मात्र नक्की मिळेल. एका धाव्याने वैयक्तिक आणि संघाचं सुद्धा खातं उघडताना आपल्याला दिसते. एक या धावेने. आता मात्र ओमकार. विशाल लेग स्टंप बाहेर जाणारा हा चेंडू मात्र नक्कीच पंचांकडून वाईट घोषित केला जाईल. अवंतर एक धाव मिळते. दापल करते धावा लागतात त्या बिनबाद 2. विशाल पुन्हा एकदा ग्लॅन्स केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर. मिळतोय तो चौकार. विशाल पुन्हा एकदा ग्लॅन्स केलाय. चांगली सुरुवात. अप्रतिम ग्लॅन्स आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकवून सीमारेच्या बाहेर जातोय. 4 धाव्यांसाठी सुरुवात केली ओमकारने. धावपलकावरती धावा लागतात ते 6. विशाल ओ चांगला चेंडू कमबॅक केलाय. इथे मात्र धावचित होण्याची संधी. हुकते फसते. नो बॉल. आणखी एक धाव. अंतर धाव मात्र वाढते. धावपलकावरती धावा लागतील ते 7. आपण पाहत आहे वी यंग पॅकर्स माझगाव वर्सेस अमेया 11 दिवा. दिवा संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते माझगाव संघाला. पुन्हा एकदा लेग स्टंप बाहेर. अवंतर धावांचा वेग वाढतोय. अवंतर धाव वाढते. चेंडू मात्र वाढला जातोय. धावपलकावरती धावा लागतात ते 8. बिनबाद 8. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र धावचित होण्याची संधी. आणि इथे सुरेख क्षेत्ररक्षण. धावचित होते तो ओमकार. पहिल्याकडे बाद होतोय 8 या धावसंख्येवरती. अति घाई संकटात काहीशी घाई केली ओमकारने. एक तर पहिला चेंडू एक चांगला चेंडू होता. गुंडलेचा चेंडू होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू फसला. त्यानंतर पाहिलं फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज क्षेत्ररक्षण करण्यासाठी पुढे येतोय तरी देखील आत्मघातकी धाव म्हणावी लागेल का? हो नक्कीच म्हणावे लागेल. आणि ओमकार बाद होतोय. माझगाव संघाचा पहिला गडी. धावपलकावरती धावा लागतात ते बिनबाद 8. म्हणजे सहकारी स्कोरर आदिश. तर दुसरीकडे संपूर्ण या
WTC लाईव्ह अपडेट ज्यांच्या माध्यमातून केलं जाते ते स्वतः महेश सहदेव. विशाल ओ चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव मात्र रोखू शकला नाही क्षेत्ररक्षक. मिडऑफच्या दिशेने एक धाव मात्र पूर्ण करतोय. धावफलकावरती धावा लागतील त्या 9. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमारेषा बाहेर मिळेल चौकार. सुरेख फलंदाजी पाहत फ्रंटफुटवरती येऊन एक चांगला चेंडू होता. 2 क्षेत्राच्या मधून सीमारेषा बाहेर चौकार आणि एक चांगलं षटक म्हणावं लागेल ते मात्र माझगावच्या दिशेने. खराब षटक म्हणावं लागेल ते मात्र दिवाच्या दिशेने. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र एकूण 13 धावा म्हणजे प्रति षटक जर पाहिलं ते 13 धावांची सरासरी. इथे मात्र एक्स्ट्रा कॉर्डच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एक धाव मिळते. जवळपास पहिलं षटक संपतंय तेव्हा 14 धावा धावफलकावरती लागतायत. चांगली सुरुवात करून दिली ती ओमकारने आणि ओमकार नंतर मात्र नवीन आलेला फलंदाज कल्पेश. कल्पेश सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र गोलंदाज येते तो अक्षय गुरव. सज्ज होतोय एक नामंतो असा गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सामोरं जाईल तो मात्र ऋग्वेद. और युसुफचा फटका चेंडू मात्र खाली राहतोय. एक चोरटी धाव मात्र लेग बायच्या रूपाने घेतली जाते. कारण क्रिकेटमध्ये धावा कशा येतात त्याला महत्व नाही. धावा होणं खूप महत्वाच्या आहेत. मग एकेरी असू दे, दुहेरी असू दे किंवा चौकार असू दे, धावांना खूप महत्व आहे. तसंच काहीसं हे 2 फलंदाज करताना दिसत आहेत. ओ गुगली पद्धतीचा हा मात्र चेंडू करताना दिसत आहे. सन्माननीय राजूदादा मडवींना माझी विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राजूदादा मडवी. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू. जबरदस्त व्हेरिएशन. एकापेक्षा एक सरस. आणि इथे मात्र कुठली संधी यष्टीरक्षक गमावत नाही. दुसरा गडी मात्र माघारी परतावं लागेल. ते मात्र चांगलं यष्टीरक्षण इथे पाहायला मिळालं. खूप सुंदर. माघारी परततोय तो मात्र कल्पेश. धावफलकावरती जर धावा जर आपण पाहिल्या तर 15 धावा धावफलकावरती आला. 2 गडी मात्र बाद होताना दिसत आहेत. आपण आज जे पाहताय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरी खारेगाव नाका कलवा येथे आपण ही स्पर्धा पाहताना दिसतोय. उमेश नाना पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. मी त्यांना विनंती करते की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपण या स्पर्धेला आपला वेळात वेळ काढून आपण उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपले मनपूर्वक आम्ही आभार मानतोय. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. अनेक मान्यवर अतिथी देवो भव आज मात्र नक्कीच या व्यासपीठ सजणार आहे. अनेक मान्यवरांची मंदिराली आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळणार आहे. जाऊया मैदानावरती. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव मात्र नक्की मिळेल. या एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा लागतील त्या मात्र 18 धावा धावफलकावरती लागताना दिसत आहेत. नगरसेवक सन्माननीय नगरसेवक उमेश नाना पाटील यांचं येथे आगमन झालेलं आहे. आम्ही खरोखरच त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. जाऊया मैदानावरती. पुन्हा एकदा एकदम स्ट्रेट डायव्ह खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकारासाठी. सुरेख फलंदाजी. एकापेक्षा एक दर्जेदार फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत.
ते मात्र स्वागत करतो शाके यांच्याकडून. मैदानावरती पुन्हा एकदा एकदम स्ट्रेट डायव्ह खेळलाय, चेंडू जातोय जयद. जबरदस्त फलंदाजी जयदची. हो इथे मात्र संधी होती, नक्कीच पंचाकडे दाद मागितली जाते. लेग स्टंपच्या जवळून गेलेला हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू टाकला जातोय. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळतात. गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक. इथे मात्र शॉट पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. एक धाव मात्र नक्की मिळेल या एका धावेने. धावफलक पुढे मात्र सरकतोय. धावफलक अति वेगाने पुढे सरकताना आपल्याला दिसतंय. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. हो स्वीपचा फटका इथे मात्र नक्कीच पाहूया. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा मात्र रोखू शकला नाही. या 2 धावेने धावफलकावरती नक्कीच धावा लागतील. त्या मात्र 25. एकीकडे जयद तर दुसरीकडे ऋग्वेद. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतायत. दिवा संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते मात्र माझगाव संघाला. माझगाव संघाची आतापर्यंत जर पाहिलं तर तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकामध्ये 2 बाद 25 धावा धावफलकावरती लागलेत ऋग्वेद. हा मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरकत आहे. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 26. आज आपण पाहत आहे वर्षाची सुरुवात आणि वर्षाच्या सुरुवातीलाच एक वैशिष्ट्य आहे ते अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असेल. 27 वैशिष्ट्य असं की वर्षाच्या सुरुवातीला जी स्पर्धा सुरू होते ती म्हणजे SP ग्रुप नेहमी आयोजन करतं आणि ती सुद्धा स्टेशन वाईज स्पर्धा असते. मग या स्टेशन वाईज स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक स्टेशनमधले खेळाडू ज्यांच्यामध्ये टॅलेंट लपलेलं आहे ते टॅलेंट कशा पद्धतीने शोधून काढायची ही सुरुवात केली होती ती संदेश सरांनी. आणि आज सगळ्यात ही स्पर्धा आपण पाहतोय की स्टेशन वाईज, कारण अनेक पॅकर्स संघ घेऊन जातात परंतु स्टेशनमध्ये प्रत्येक स्टेशनमध्ये अनेक खेळाडू असतात. त्यांना संधी कधी मिळेल ती SP ग्रुपने तयार केली आणि ती आपण पाहताय. हो हा मात्र थोडा आकोटप्याचा चेंडू होता. चेंडूला उचली घेतली. जसं जशी खेळपट्टी वरती आपल्याला वेळ पुढे सरकत जाईल तशी टणक खेळपट्टी, चेंडूला उचली घेणारी खेळपट्टी. खरोखरच कौतुक करावं लागेल ज्यांनी ही खेळपट्टी बनवली. अप्रतिम, सुरेख आणि छान. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो इथे माझं चांगलं क्षेत्ररक्षण. अति वेगात ती मारलेला हा फटका. चांगली फलंदाजी करते जयद. त्याला साथ देतोय तो ऋग्वेद. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. सिलमिडॉनच्या दिशेने एक मात्र धाव नक्की मिळेल या एका धावेने धावफलक पुढे हळूहळू सरकते. अनेक स्टेशनमधील नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मग त्यामधले ज्येष्ठ असतील, कनिष्ठ असतील, अनेक वेगवेगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. हो इथे मात्र चांगला फटका होता आणि इथे मात्र नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावा मिळतील. ऋग्वेद मात्र चांगली फलंदाजी करतोय, साथ देतो जयदला. एकीकडे ऋग्वेद दुसरीकडे जयद. एकापेक्षा एक सरस फटके, एकेरी असेल, दुहेरी असेल, चौकार असेल, धाव मात्र वेगाने घेत आहेत. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला फटका, पुन्हा एकदा मिळेल चौकार. 4 धावांसाठी. कुठल्याच प्रकारची संधी देत नाही क्षेत्ररक्षकाला अडवण्याची. चेंडू सीमारेषा बाहेर वेगात जातोय. तसं पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण सुद्धा म्हणावं लागतं, कारण हे हा जो फटका होता तो अडवायला पाहिजे होता क्षेत्ररक्षकाने, कारण तसं होताना दिसत नाही. खरं जर पाहिलं तर गोलंदाजांना यश कधी मिळतं जर ज्या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण असेल. म्हणजे क्षेत्ररक्षण ज्या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण असेल, मग झेल पकडला जाऊ असेल किंवा धावचित केलं जाईल तरच चांगली गोलंदाजी लेंथवरती टाकलेली गोलंदाजीला यश मिळतं. पण तसं होताना दिसत नाही. इथे मात्र लेंथवरती गोलंदाजी होताना दिसत नाही. लेंथ भरकटलेली दिसते आणि मग इथेच धावा येताना आपल्याला दिसतात. इथे सुद्धा एक धाव मात्र नक्की मिळेल.
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र यष्टिरक्षक चुकतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, छोटीशी फेक होते, पंचाकडे दाद मागितली जाते, धाव चितवतोय आणि अशा पद्धतीने 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र यष्टिरक्षक चुकतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, छोटीशी फेक होते, पंचाकडे दाद मागितली जाते. हॅलो हॅलो कॅमेरामॅन, मंचावरती आपण फोकस करायचं आहे. तर आपण सन्मान करणार आहोत या मंचावरती उपस्थित माझे ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय उमेश नाना पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल मंडळाचे अध्यक्ष समीरजी मांजरेकर साहेब यांना की आपण हा विशेष सन्मान माझे ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय उमेश नाना पाटील यांचा करायचा आहे. तरी मी विनंती करेल उमेश नाना पाटील साहेब यांना की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. या सन्मानाचा स्वीकार करण्याची मी विनंती करेल उमेश नाना पाटील साहेब यांना. आणि विश्वस्त आहेत सन्माननीय मंडळाचे अध्यक्ष समीरजी मांजरेकर आणि त्यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. धन्यवाद साहेब, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला आपण दिलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आणि आपण दिलेला वेळ त्याबद्दल आपला हा केलेला यथोचित सन्मान आमच्या मंडळाच्या अध्यक्षांच्या वतीने मी विनंती करेल नानासाहेब आपणास की आपण या स्पर्धेच्या बद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे. आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या मैदानामध्ये आशिषभाई तिवारी चषक 4 आणि 5 अशा 2 हे मैदान स्पर्धा भरलेले आहे. आपल्याला सांगू इच्छितो या मैदान संदर्भात, कारण आपल्याला माहिती नसेल हा मैदान कसा होता. इथे सुनील सोसाने आहेत, बाजूला आमचे राजू मडवे आहेत. आमच्या मनातही नव्हतं का हा मैदान राहील की ना, हा प्रश्न निर्माण झालेला. पण सभागृहामध्ये असल्याने सतत प्रयत्न जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, या भागातील खासदार श्रीकांत शिंदे आणि या भागातील ज्येष्ठ नेते दशरथराव पाटील. खरं आमचा हा लढा 1995 पासून होता का या भागात एखादा मैदान पाहिजे. पण आपल्याला सांगू इच्छितो ठाणे महानगरपालिका रेल्वे प्रशासन आरोपी उड्डाण ब्रिजचं काम सुरू होतं. संपूर्ण ड्रेब्रिज या मैदान टाकलेलं आणि 2017चं खासदार चषक भरायचं आम्ही ठरवलं गेलं. मैदानाचं सपाटीकरण करण्यात आलं, रोलर फिरवून आलं. पण काही मंडळींनी जाणून बुजून उमेश पाटलांना अडकवण्याचा प्रयत्न केला. का सांगितलं गेलं का उमेश पाटील तर भरणी करतोय. आता मला एक त्यांना सांगायचं आहे, मैदानसुद्धा राहिलं पाहिजे आणि उड्डाण ब्रिजसुद्धा झालं पाहिजे. इथे राजू आहे, सुनील आहे, या लोक दोघांनी किंवा त्यांचे अनेक सकाळी तरुण या ठिकाणी खेळत असतात आणि त्याचा आनंद लुटत असतात. मी माझ्या स्पष्ट भूमिकेत सांगितलं, मी चांगलं काम करतोय, चांगल्या काम करता माझ्या केसेस भरा, मी तयार आहे. आणि तुम्हाला सांगतो जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य खासदार यांच्या विशेष निधीतून हे काम झालं. तुम्हाला आज मी सांगतो. आज सुनीलने त्यावेळेला सांगितलं, नाना आम्ही खेळू काय ते. राजू इथे आहे. आपल्या भागामध्ये एकच मैदान आहे, तो म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान. या मैदानातसुद्धा आपण सभागृहामध्ये अनेक मंडळीची नावं आली, काही मुंबईहूनसुद्धा नावं आली. मी स्पष्ट सांगितलं का हा मतदारसंघ माझा आहे, नाव द्यायचं असं तो माझा अधिकार आहे. आणि आपलं पहिलं नाव हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं राहील. आणि दुसरं खारेगावचं जे उड्डाण ब्रिज आहे त्याला धर्मेंद्र आनंदकर साहेबांचं नावसुद्धा आपण दिले. हे आपलं काम तुम्हाला सांगतो. एक चांगलं मैदान होणार तुम्हाला सांगतो काही दिवसामध्ये. आमच्या खारेगाव पारशेगाववासियांची, मुंब्रावासियांची, सगळ्यांची, कळवासियांची संपूर्ण माझा वॉल कंपाऊंड असणार आहे. 2 प्रवेशद्वार असणार आहेत, चेंजिंग रूम असणार, एक व्यासपीठ असणार, असा मैदान असणार आहे.
आणि तुम्हाला सांगतो मी, आपल्याकडे मैदान आपण मी आधी सांगतो, खेळांकरता कोणाला काय पैसे द्यायची गरज नाही मैदानाकरता. कारण हा मैदान आपण मुलांकरता, या बघा शाळेतले विद्यार्थी असतील, तरुण असतील, खेळाडू असतील, यांच्याकरता मैदान आपण ठेवलेलं आहे. कुठलीही अपेक्षा न करता मी राजूला सांगेन, राजू आपण इथे सकाळी खेळता, सुनील खेळतो, जास्तीत जास्त यामध्ये वापर करा. कारण आपण कुठे चाई काय बी झोपड्यात बांधले नाही. आपण हे मैदान ठेवेल, आपला स्वार्थ नाही. आपला स्वार्थ हे एक खेळाडूमध्ये आहे. तुम्हाला सांगतो, आपण बोलात खरं मी आशिफभाई तुमचं मी आभार मानेन. प्रत्येक वर्षी आपण असे मेसेज भरा, इथे देणं का घेणं नाही, तुम्हीच करा, आम्ही भाग येतो इथे बघायला. त्यामुळे आपण बोलात आणि म्हणजे किती संघाने भाग घेतलेला आहे? 24 संघाने भाग घेतला आहे. माझी खेळाडूंना विनंती राहील, पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, लक्षात ठेवा. शेवटी कोणतरी जिंकणार आहे, प्रतिनिधित्व जिंकणार आहेत. शेवटी प्रत्येकाला वाटतं का आपण जिंकलो पाहिजे, पण शेवटी खेळ काय होऊ शकतो. आपण बोलात त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, खूप चांगलं मोलाचं योगदान आणि मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं त्याबद्दल. मी विनंती करेल राजूजी मडवी साहेब, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. मी सन्मान करण्याची विनंती करेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय संदेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान राजूजी मडवी साहेब यांचा या ठिकाणी केला जातोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. धन्यवाद मडवी साहेब, आपण सुद्धा आपला अमूल्य वेळ या स्पर्धेत दिला त्याबद्दल. सामन्याला सुरुवात करायची. धन्यवाद धन्यवाद दादा. खरोखरच आपण एक क्रिकेट प्रेमी, आज आपलं क्रिकेटचं प्रेम आम्ही पाहिलं आणि आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा एक सच्चे क्रिकेट प्रेमी होते आणि खरोखरच या उद्यानाला त्यांचं नाव देऊन आपण खूप छान कार्य केलं. तर यापुढे सुद्धा तुमचं कार्य आम्हाला पाहायला मिळेल आणि आपण त्या कार्यामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल, यात कुठलीही शंका नाही. जाऊया मैदानावरती. तसेच मडवी साहेब आपले सुद्धा मनापासून आम्ही हार्दिक असं स्वागत करतो आणि आभारसुद्धा मानतोय. जाऊया मैदानावरती. जिंकण्यासाठी हव्यात त्या 42 धावा. प्रथम फलंदाजी करताना माझगाव संघाने 41 धावा केल्या. जिंकण्यासाठी दिव्या संघाला 42 धावांचं आव्हान. चांगला चेंडू गुडलाईन वरचा चेंडू होता, ब्लॉक केला होता चेंडूला. इथे मात्र नक्कीच एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. 42 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. गोलंदाज आपण पाहतोय आशिष, तर दुसरीकडे विशाल आणि रणजित. 2 संघामधली लढत. बी यंग पॅकर्स माझगाव वर्सेस दिवा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव मात्र अति वेगात चपळाईने पूर्ण करण्यात यशस्वी ठरला. तो मात्र फलंदाज धावपलकावरती धावा लागतात ते मात्र 2. आज मात्र आपण पाहताय सर्वच मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांची मंदी आली आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राची संस्कृती आहे अतिथी देवो भव. दशावतार आणि नाटककार सन्माननीय पानगेले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल पानगेले साहेब आपणास की आपण सुद्धा मंचावरती विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत SP ट्रॉफीच्या वतीनं. आपणास विनंती आहे की आपण आदरपूर्वक मंचावरती स्थान बनवायचं. पानगेले साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. एक प्रसिद्ध नाटककार आहेत, दशावतारकार आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आणि वेलकम साहेब, आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. धन्यवाद भरत. नक्कीच कोकण म्हटलं की दशावतार आलाच आणि दशावतार नाट्य म्हटल्यानंतर अनेक आजचा गायत अनेक नाटकं आपल्याला जर पाहिलं तर कोकणामध्ये होताना दिसतात. त्यापैकीच आज सन्मान्य मान्यवर इथे उपस्थित आलेत, त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा. गोलंदाज मात्र आशिष सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी. फलंदाज रणजित. हो, चांगला चेंडू होता, ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु लेग स्टंप पाहायला चेंडू मात्र आदळतो. एक लेग बायच्या रूपाने धाव मात्र घेण्यात यशस्वी होते. धावपलकावरती धावा लागतात त्या मात्र 5. जर पाहिलं पहिल्या षटकामध्ये 14 धावा केल्या होत्या ज्या वेळेला फलंदाजी करत होती माझगाव संघ. इथे मात्र चेंडू मात्र झालेत ते 5 धावा झाल्यात त्या सुद्धा 5. शेवटचा चेंडू ले ऑफ स्टंप बाहेरचा. नक्कीच लेग बाय. 4 धावा मिळतील.
लायन्स लेंथवरती गोलंदाजी करायला हवी गोलंदाजाने. मी या अगोदरच वर्णन केलं होतं की पहिल्या षटकामध्ये 14 धावा झाल्या होत्या. तर सन्मान्य चिन्मय मनोज पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल चिन्मयजी पाटील साहेब आपणास की आपण सुद्धा येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत SP चषक 2025 मध्ये. नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं या व्यासपीठावर नक्कीच DSP ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 9 धावा झाल्यात धावफलकावरती. 42 धावांचं लक्ष्य पाठलाग जिंकण्यासाठी 2 संघ आपण पाहताय. एकीकडे माझगाव दुसरीकडे दिवा. 18 चेंडू 33 धावा. सरासरी रन रेट जर पाहिलं तर 11.0. जाऊया दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. ज्याच्याकडे चेंडू सोपवलेला आहे पाहूया. मूर्ती लहान कीर्ती महान किती महान कार्य करतोय आपल्या संघासाठी ते मात्र नक्कीच पाहायला मिळेल. कारण यंगस्टार मी मगाशीच म्हटलं होतं की स्टेशन वाईज स्पर्धा म्हटली की त्या स्टेशनमधल्या विभागातील सर्व येणारे खेळाडू, मग त्यामध्ये अनेक चांगले खेळाडू असतील, अनेक तयार होत असलेले खेळाडू असतील, त्यांना संधी चांगलं व्यासपीठ देणं, त्यांना मोठ्या व्यासपीठावरती घेऊन येणं, त्यांच्या खेळाचा दर्जा उंचावणं, हे सर्व कार्य करते ते SP ग्रुप. चांगले खेळाडू आपल्याला घडताना दिसलेत. काय नाव? नकुल. रणजित साडे लेग स्टंप बाहेर. अंडर बॉक्स क्रिकेट असू दे, सर्कल असे क्रिकेट जे आहे, या क्रिकेटमध्ये आपल्याला लेंथ खूप अचूक ठेवावी लागते. का फलंदाज कशाही पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी, पण त्याला चकवणं हे कौशल्य आपल्याकडे असायला पाहिजे. एक्स्ट्रा कॉरच्या दिशेने धन्यवाद. पुन्हा एकदा उमेश पाटील साहेब आपलं मनापासून आभार. आपण दिलेला अमूल्य वेळ आणि आपलं लागलेलं हे पदस्पर्श या मंचाची खरोखरच शोभा वाढून गेलंय. आणि आपलं मनोगत हे सुद्धा या स्पर्धेला 4 छान लगावत असताना दिसलंय. त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. नक्कीच दादा, क्रिकेट प्रेमींचं, क्रिकेट खेळाडूंचं मनोधैर्य नक्कीच उंचावलं असेल आपल्या शब्दाने. पुढच्या वर्षी याच ठिकाणी ज्या वेळेला स्पर्धा असेल त्यावेळेला आपल्याला सुसज्ज असं मैदान नक्कीच दादा आपल्याला करून ठेवतील आणि आपण ते नक्कीच पाहू, यात कुठलीही शंका नाही. धन्यवाद दादा, आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलेत. जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा. गोलंदाज नकुल. रिव्हर्सिपचा फटका. इथे मात्र चांगला प्रकारचा झेल पकडला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गडी मात्र बाद होतोय. तो पहिला धाव फलकावरती धावा लागल्या त्या फक्त 11. यश मिळतंय ते मात्र नकुलला. मूर्ती लहान आणि कीर्ती नक्कीच महान म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने त्याच्या हाती चेंडू सोपवला गेला त्याच वेळी त्याच क्षणाला कुठेतरी वाटलं की हा यंगस्टार नक्कीच काहीसा बदल घडवेल, नक्कीच यश संपादन करून देईल. कारण ज्या पद्धतीची त्याची गोलंदाजीची शैली, तेव्हा पहिला चेंडू ज्याने टाकला त्यांनी चेक केलं फलंदाजाला की कशा पद्धतीने फलंदाजी करेल. त्यानंतर पाहायला रिव्हर्स शिफ्टचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथेच फसला गेला आणि गडी मात्र बाद झाला. तो फलंदाज विशालने पहिले षटक सुद्धा टाकलं होतं. मागणं षटक म्हणावं लागेल असं पहिल्या इनिंगमध्ये. इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय तो नकुल. नवीन फलंदाज येतोय राहुल. एकीकडे राहुल, दुसरीकडे रणजित. 2 फलंदाज 42 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय नकुल. लेग स्टंप बाहेर. नक्कीच वाईड असेल. पंच विवेक प्रभू कुठल्याही प्रकारचं दडपण नाही. दुसरीकडे राऊत कुठलेही दडपण न घेता अचूक निर्णय देण्यात कल्पकता त्यांच्यामध्ये जी आहे या 3 पॅनलची. आणि तिसरे ज्येष्ठ पद्मनाभ प्रभू सर. रिव्हर्स स्वीपचा फटका केला. येथे मात्र शतक्षकाच्या हातून 1 धाव मात्र नक्की मिळेल. धाव फलक सरकतोय पुढे. धाव फलकावरती धावा दिसत आहेत त्या मात्र 13 धावा धाव फलकावरती
पाहायला मिळतात. दुसरे षटक चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय SP ग्रुपच्या माध्यमातून स्टेशन वाईज ही स्पर्धा बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने फटका खेळाय. पाहूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडूची फेक होते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. चांगलं रन बिटवीन विकेट इथे पाहायला मिळते. अति वेगात पहिली धाव पूर्ण केल्यानंतर दुसरी धाव सुद्धा त्याच पद्धतीने पूर्ण करताना दोन्ही फलंदाज दिसत आहेत. एकीकडे रणजित तर दुसरीकडे आहे तो राहुल. आपल्या संघासाठी एक एक धाव घेताना दिसतात हे दोन्ही फलंदाज. दोघांमधला ताळमेळ हे खूप महत्वाचं आहे. आणि तसंच काहीसं आता एकमेकासमोर एकमेकाला कानमंत्र देताना दिसतात. काय करायला हवं, कशा पद्धतीने चेंडू येईल, काय किती धावा करायच्या. ओ हा चांगला चेंडू परंतु ऑफ स्टंप बाहेर. खूप जमाईलन डोंबिवली आपण आपले टी शर्ट घेऊन जायचे. जमाईलन डोंबिवली आपण टी शर्ट घेऊन जायच्यात. चांगला चेंडू टाकला होता परंतु तो एवढा पद्धतीने बाहेर टर्न त्यांनी केला की तो पंचांना वाईट द्यावा लागला. मग हीच खरी खासियत असते. हीच तुमच्याकडे कौशल्य असायला पाहिजे की चेंडू कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. मगाशी एक पाहिला आपण स्विपचा फटका. त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू नक्कीच जाईल सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. मगाशी सुद्धा हाच फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूला थोडीशी उचली मिळाली पण चेंडू गेला वाईट. त्यानंतर मात्र धावपळ करते. धावा लागतात त्या मात्र 20 आणखी 22 धावा करायच्या आहेत. षटक शिल्लक आहेत ती. जर पाहिलं तर 13 चेंडू अजून शिल्लक आहेत. या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू आणि येणारे 2 षटकामधील 12 13 चेंडू अजून शिल्लक आहेत. धावा हव्यात त्या 22. SP ग्रुप आयोजित आशिषभाई तिवारी चषक आपण पाहताय. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेने ही स्पर्धा होत असते. मग ते दादर असेल, मग ते कांजूरमार्ग असेल, मग विक्रोली असेल, मग ठाणे असेल, मग तुमचं मुलुंड असेल. प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य असतं. नक्कीच आपल्या सहकार्याकडून कानमंत्र दिले जातील कशा पद्धतीने उर्वरित 12 चेंडूवरती जिंकण्यासाठी हव्या त्या 21 धावा. 12 चेंडू आणि 21 धावा प्रति षटकामध्ये जर पाहिलं तर 10.5च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. पाहूया थोडंसं वेळेचं बंधन. स्ट्रॅटेजी असायला हवी परंतु वेळ घेऊ नका. वेळ खूप महत्त्वाची आहे. वेळ कोणासाठीही थांबणार नाही. 12 चेंडू जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या आपल्याला 21 धावा. 21 धावा झाल्यात. निम्मा टप्पा 50-50. 12 चेंडूमध्ये 21. पुढच्या 12 चेंडूमध्ये 21. सामना कोण जिंकतोय चुरस पाहायला मिळणार आहे. यंग पॅकर्स माझगाव वर्सेस अमेया 11 दिवा. दिवा की माझगाव कोण जिंकणार, कोण पुढे जाणार. पहिल्या फेरीमध्ये पात्र ठरण्यासाठी चुरस नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज येतोय तो मात्र निखिल. निखिल रणजित साठी. ओ चेंडू मात्र वाईड मिळतोय मात्र 4. 1 धावा नक्कीच मिळतील. 5 धावा. पहा अवंतर एक चेंडू देखील सामन्याला कशा पद्धतीने कलाटणी देऊ शकते. सामन्यात मधली सरासरी, सामन्यामधलं समीकरण कशा पद्धतीने बदलून टाकतोय. पहा जिथे 12 चेंडू 21 होते इथे मात्र 12 चेंडू आता जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 16 धावा. 12 चेंडू 16 धावा. समीकरण क्षणाक्षणाला प्रत्येक चेंडू गणित क्रिकेटमध्ये बदलत असतं. दोन्ही संघामधली ही चुरस नक्कीच आपल्याला अंतिम चेंडू परत घेऊन जाईल. अंतिम चेंडू टाकण्या अगोदर नक्कीच या सामन्याचं भविष्य कोणी वर्तवणार नाही. तसं पाहिलं तर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आता परत
एक अपवाद सोडला तर या क्रिकेटमध्ये कुठल्याही भविष्यकाराने भविष्य वर्तवलेलं नाही. एक सुनील गावस्करचं स्टेटमेंट जर पाहिलं त्यानंतर कोणीही कुठल्याही भविष्यकाराचं भविष्य खरं ठरलं नाही की सामना कोण जिंकणार. मला वाटतं एवढा वेळ नसावा. पंचांना माझी विनंती असेल राऊत आणि प्रभू सरांना वेळ एवढा नसावा. वेळेचं काटोकोर पद्धतीने पालन व्हायलाच हवं आणि ही खासियत आहे, हे वैशिष्ट्य आहे एस पी ग्रुपचं. वेळेत सर्व कार्य पूर्ण व्हायला पाहिजे. मग ती स्पर्धा असू देल, मग पारितोषिक वितरण असू देल, सन्मान असू दे, वेळेत पार पडणं ही एक खासियत आहे. चला जाऊया मैदानावरती. पुन्हा एकदा निखिल सज्ज होतोय रणजितसाठी. हो हा मात्र चांगला चेंडू होता. इथे लेग बायच्या रूपाने एक धाव मात्र मिळते का पाहूया. फलंदाज समजू शकला नाही परंतु पायावरती चेंडू आदळतोय. लेग बायच्या रूपाने एक धाव मात्र नक्की मिळते. धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील 27. निखिलची जागा जयत घेतोय. जयतनी चांगली फलंदाजी केली होती. गोलंदाजी सुद्धा संघाच्या नक्कीच अपेक्षा उंचावल्या असतील जयतकडून की चांगली गोलंदाजी करावी, लाईन लेंथवरती करावी, कमी धावांचं षटक टाकावं असं नक्कीच कर्णधाराला आणि कोचला वाटत असेल. पाहूया यशस्वी होतोय का. ओ नक्कीच यशस्वी ठरतोय. पाहिला रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, टाकाऊ चेंडू फुलटॉस केला, असं नक्कीच बॉक्स बाहेर चेंडू. कर्णधाराला आणि कोचला वाटत असेल. पाहूया यशस्वी होतोय का. हो, नक्कीच यशस्वी ठरतोय. राहुलच्या रूपाने फाय- पहिला गडी बाद होतोय. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 27. 2 गडी बाद झालेत. आता परत पहिला गडी बाद झाला होता तो विशाल, त्यानंतर मात्र राहुल, एकीकडे रणजित चांगली फलंदाजी करतोय. व्यक्तिगत 8 धावसंख्येवरती खेळताना दिसतोय. ऋतिक येतोय नवीन फलंदाज. यश मात्र मिळतं जयदला. फलंदाजीमध्ये यश संपादन केलं होतं, गोलंदाजीमध्ये यश संपादन करून देतोय. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी. प्रत्येक संघामध्ये असा खेळाडू असायला हवं. प्रत्येक संघाच्या कर्णधारा वाटत असं की आपल्या खेळाडूने चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन करावं आपल्या संघासाठी. जय ऋतुकीसाठी खूप सुंदर. पहा किती चेंडूला वळण दिलं गेलं. असं वाटलं की चेंडू थोडासा काहीसा बाहेर जातोय की काय, परंतु चेंडू आतमध्ये येतोय. पंचाने कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता डॉट बॉल घोषित करतोय. निर्धाव चेंडू जय त्यांच्याकडून चांगले प्रयत्न आपल्या संघासाठी होत असतात आणि यश सुद्धा मिळतंय. इथे सुद्धा पाहिलं त्याने खरं म्हणजे वाईड असायला हवा होता. फलंदाजाने बॅटने खेळून काढला. एक धाव वाढली असती पण ते एकच धाव मिळते. या एका धावेने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 28. जयची कामगिरी मात्र उंचावताना दिसते. कमी धावांचं षटक टाकण्याची जबाबदारी जयदवरती सोपवली होती, ती यशस्वीपणे उचलताना दिसतोय जयद. ओ इथे मात्र लाईन चुकतोय. थोडं व्हेरिएशन करायला गेलं. खरं म्हणजे ज्या वेळेला आपली गोलंदाजी चांगली होते त्यावेळेला व्हेरिएशन करायची गरज नसते, परंतु काहीच प्रकार घडत असतो असे. ओ इथे मात्र मिळतोय तो चौकार. खूप सुंदर फटका. कुठल्याही पद्धतीचं दडपण न घेता सुरेख फटका खेळून काढला. डीप विकेटच्या प्रकार घडत असतो. क्षेत्रामध्ये 4 धावा मिळतात. आता मात्र धावफलक नक्कीच पुढे सरकतात. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 9 धावा जिंकण्यासाठी हव्यात. चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 7 चेंडू 9 धावा. यापूर्वी मी कल्पना दिली होती की हा शेवटचा चेंडू परत सामना रंगणार. नक्कीच पाहूया. जयदला हा चेंडू निर्धाव टाकावा लागेल
तर या चेंडूवरती धाव घ्यावी लागेल ती फलंदाजाला. पाहूया एकेरी दुहेरी चौकार की निर्धाव, कशा पद्धतीचा चेंडू टाकतोय जयत. टॅप करण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र रोखू शकला नाही जयत. एका धावेने धावफलकावरती धावा लागतील ते मात्र 34. आता मात्र चेंडू राहिले ते 6 धावा आहेत ते 8. 6 चेंडू 8 धावा जिंकण्यासाठी हव्यात. एकीकडे आहे माझगाव, दुसरीकडे आहे दिवा. अमेय 11 दिवा संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते व्ही यंग पॅकर्स माझगाव संघाने. 4 षटकामध्ये 41 धावा केल्या. जिंकण्यासाठी 42 धावांचं लक्ष ठेवलंय ते अमेय 11 दिवा संघासाठी. 6 चेंडू शेवटचे षटकातील इनिंग मधील धावा हव्यात त्या 8. आपण सर्व घर बसल्या नक्कीच पाहता WTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. कल्पेश हो चांगले क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव रोखू शकला नाही. आता मात्र समीकरण बदलते. 5 चेंडू 7 धावा. 6 चेंडू 8, 5 चेंडू 7 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये अदला बदल आपल्याला पाहायला मिळते. डावखुरा फलंदाज आहे. पण या डावखुऱ्या फलंदाजाला कल्पेश कशा पद्धतीने व्यूहरचना तर त्याने तयार केली, परंतु या व्यूहरचनेमध्ये अडकतोय का, फसतोय का, कशा पद्धतीने पुढचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न असेल तो मात्र गोलंदाज कल्पेश यांचा. पण त्या व्यूहरचना तोडून देण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाज करेल तो मात्र ऋतिक. कल्पेश सज्ज होतोय ऋतिकसाठी. हो चांगला चेंडू, वेल बॉल्ड, सुपर. कुठल्याही पद्धतीची कट करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाने कुठल्याही प्रकारची इथे मात्र आता काहीस समीकरण बदलताना दिसते. 4 चेंडू आणि 7 धावा. ऋत्विक माघारी परततोय. कल्पेश मात्र कल्पकतेने गोलंदाजी करताना दिसतोय. एक कल्पकता त्याच्यामध्ये लपलेली आहे, ती दाखवली त्यांनी. पहिला चेंडू, त्यानंतर दुसरा चेंडू कशा पद्धतीने टाकला. कट करण्याचा प्रयत्न होता ऋत्विकचा इनसाइड एज. यष्टरक्षण कुठली चूक केली नाही. खूप सुंदर यष्टरक्षण पाहायला मिळालं. यष्टनच्या मागे उभा आहे. गोलंदाज रीड करतोय फलंदाजाला, कशा पद्धतीने सामोरा जातोय आणि मार्गदर्शन करतोय तो गोलंदाजाला, आणि यश मिळालं ते मात्र कल्पेशला. ओ क्लीन बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी, सुपर, क्या बात है, अप्रतिम. बॅक टू बॅक 2 विकेट, हॅट्रिकची संधी. पाहूया SP ग्रुप आयोजित आशिषभाई तिवारी चषक 2025 मध्ये पहिली स्पर्धा. या पहिल्या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी हॅट्रिक पूर्ण करतोय का कल्पेशला संधी आहे ऑन द हॅट्रिक. पाहूया, संधी आहेत आणि संध्या वारंवार येत नाहीत. कल्पेश यांना सुवर्ण संधी. जर त्यांनी या चेंडूवरती हॅट्रिक पूर्ण केली तर त्यांना मंडळाचे अध्यक्ष समीर मांजरेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. कमांड कल्पेश, संध्या वारंवार येत नाही. आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा सोनं करणं ऑन द हॅट्रिक. ओ रिवर्सचा फटका, इथे मात्र सीमारेषा बाहेर जातोय. चौकाराने हॅट्रिक चेंडूची सांगता होते. धावफलक वेगाने पुढे सरकताना दिसतोय. धावफलकावरती धावा लागतात त्या 39. पहा या एका चौकाराने 2 चेंडू टाकले होते, 2 गडी बाद केले होते, परंतु या एका चौकाराने समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. पारड्यामध्ये झुकतोय ते पुन्हा एकदा दिवा संघाच्या कडून. आता मात्र चेंडू आहेत ते 2 धावा हव्यात त्या 3. बघा, कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे, त्यामुळे धावांचा पाठलाग हा करावाच लागेल. जर नाही पाठलाग झाला, फक्त 2च धावा केल्या गेल्या, तर मात्र ज्याने पहिली बॅटिंग केली होती त्याला विजय दिला जाईल.
नक्कीच 3 धावा आपल्याला कराव्या लागतील कंपल्सरी. कल्पेश पुन्हा एकदा सज्ज. ओ कल्पेशला यश मिळालं. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. एक चेंडू कल्पेश 3 धावा. पुन्हा एकदा सज्ज. एका चौकाराने समीकरण बदललं होतं. पुन्हा एका चेंडूने समीकरण बदललंय. कल्पेश आता मात्र कंपल्सरी पुन्हा एकदा चेस. सज्ज. स्पर्धेचा नियम. 3 धावा करायच्या आहेत. एक चौकार हा मारावाच लागेल आपल्याला. विजयी चौकार. यश मिळालं. आता मात्र पुन्हा एकदा हा समीकरण रोखायच्या आहेत बदलतंय. त्या 2. विजयी चौकार. पाहूया फलंदाज विजयी चौकाराने आपल्या संघाला विजयी करते का. संधी आहे हिरो बनण्याची. बघा एक बॉर्डर लाईन वरती जी वाईड लाईन आहे ती चौकार नाही आहे, तर त्याच्यामध्ये असणारी ती दोरी आहे, रशी आहे, तो चौकार आहे. दोन्ही संघांनव्हे या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या संघांसाठी विनंती आहे, आपण त्या दोरी आणि लाईन वरती लक्ष द्या. तिथे चुना किती उडाला त्याच्यावरती लक्ष देऊ नका. चौकार त्या दोरीवरती दिला जाणार आहे. नक्कीच हवेचा झोक आहे. हवेमुळे सुना पुढे सरकतो, परंतु महत्वाचं काय तर रशी. ओ व्हाट अ शॉट. सुपर. क्या बात है. अफलातून अप्रतिम सुरेख महत्वाचं नयन काय? सुकवणारा फटका. विजयी चौकार. हो मॅच एकीकडे प्रत्येक चेंडू गणित मॅच समीकरण बदलत होतं. कोण विजयी कोण पराजय. जाऊया आपण बरं त्यांच्याकडे. चला 2 विजयी कर्णधार दिवा संघाचा कर्णधार आपण यायचंय टॉस साठी लगेच. आणि त्याचबरोबर आयकॉन स्पोर्ट्स क्लब